यदालम्बोदरमहन्ति शतां प्रत्यूहसम्भवं तदालम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। विभो भक्ते मोक्षहि तुच्छकेला गुणागावया वेदतो हि भुकेला पावले सुवर्णने चन्द्रभागा नमस्कार माधा तुला पांडुरंगा मंगलमूर्ती मोदया पंढरीनाथ महाराज की जय। जगदंबा भवानी माता की जय। बजरंगबली हनुमान की जय। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज की जय। सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री आबा महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। अवधूत चिंतन श्री गुरुदेव जय जय। रघुवीर समर्थ।
भगवानो जानकीपतिः श्रीरामचन्द्रपुरवेशाम् अस्माकं कुलदैवतम् श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। तुकारामांचा भंग कीर्तनाच्या पूर्वरंगासाठी घेतलेला. तुकाराम महाराज उपदेश करताना सांगताय, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम.
तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन या बाणचे नाही भीड भाड तुका म्हणे सानाथो धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हा भंग गेले 8 दिवस झाले आपण घेतोय. किती जणांचा पाठ झाला हात वरती करून सांगा आम्हाला. नसेल झाला तर पुन्हा पुन्हा हात घेऊ पाठ होईस्तोवर. परीक्षा नाही तर पुढे पाठ मागेचा पाठ. किती जणांचा झालाय नाही झाला मग महिनाभर हात घेऊ समारोप ह्यानी करू नाही का. पंढरीनाथ महाराज की जय जय. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे जे महाकरणे का. त्याशिवाय आम्हाला दुसरं काहीही करणे नाही. हेच आपल्या जन्मण्यातून ध्येय महाराजांनी स्वीकारलं. त्याला कारण 3. त्यातलं पहिलं कारण सांगून झालं होतं. दुसरं कारण आपण पाहत होतो. तिसरं कारण सांगितलेलं नाहीये. तिसरं कारण शॉर्टमध्ये सांगतो. विस्ताराने नंतर करू आपण. विस्तार उद्याच्या कीर्तनामध्ये. पहिलं कारण परमनिष्ठ पांडुरंगाचे भक्त असल्यामुळं भगवंत ज्या कार्यासाठी अवतरतो तेच कार्य आपण केलं पाहिजे. हे पहिलं कारण झालं सांग. दुसरं कारण महाराज देहात कल्याण धर्माशिवाय अन्य कशाने होऊ शकत नाही. या देहाच्या कल्याणात धर्माची दांत काळाची कशी गरज आहे तर ते आपण कारण पाहत होतो आणि बघतोय आणि बघणार आहोत. तिसरं कारण उद्या आज सांगून जातो. तिसरं कारण प्राप्त परिस्थिती. तिसरं कारण प्राप्त परिस्थिती. ज्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा अवतार झाला, संत रामदासांचा अवतार झाला, जगद्गुरू तुकोबा यांचा अवतार झाला, त्या काळातली परिस्थिती प्रत्यक्ष अवलोकन केली सर्व संतांनी. आणि ती परिस्थिती अवलोकन करून आपल्या जन्मण्यात ध्येय धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच ठरवलं. त्याला कारण प्राप्त परिस्थिती. यवनाक्रांत ही भूमी धर्मनाश इत्यादी. यवनांची आक्रमण या भरतभूमीवर झाली होती. त्यावेळी 4 शहा या भरतभूमीवर होत्या. 4 शहा. तुमचा निजाम म्हणजे निजामशाही नाही का. निजामशाही दिल्लीचा कुतुब मिनार नाही का. कुतुबशाही निजामशाही कुतुबशाही आणि दिल्लीचा आपल्या निजामपूरचा आदिलशाही अशा अनेक प्रकारचे हे आक्रमण यवनांची झाली होती. मोठी मोठी यांची संस्थानं त्यांनी या भरपूर आक्रमण करून बळकावली होती आणि काय परिस्थिती झाली होती निर्माण जगणं कठीण झालं. हा जो प्रसंग आहे त्याचा विस्तार उद्याच्या कीर्तनात. तिसरं कारण आहे ते उद्या पाहू. आज दुसरं कारण पाहत होतो. आज संपवायचं आपल्याला दुसरं कारण. दुसरं कारण आहे मानव देहाचा कल्याण आणि या धर्माशिवाय अन्य कशाने होऊ शकत नाही. हे दुसरं कारण आहे. धर्म म्हणजे कर्म. नुसतं कर्म नव्हे तर धर्माला कर्तव्य कर्माची जोड दिली. कर्तव्य कर्माला धर्म म्हटलं आहे. प्रत्येकाचं कर्तव्य म्हणजे धर्म आहे. प्रत्येकाचं कर्तव्य काय आहे मी काही सांगायला नको. प्रत्येकाला कळतं प्रत्येकाचं कर्तव्य काय. प्रत्येकाला कळतं. त्याचा विस्तार मी काही करायला नको. मग कर्तव्य कर्माची 5 प्रकार 5 कारण 5 प्रकार आहे. त्यातलं पहिलं नित्य. आपण नित्य पाहायला घेतलं होतं. नैमित्तिक काम्य निश्चित आणि प्रायश्चित्त हे थोडक्यात सांगत जाणार आहे. आज संपवायचं पूर्ण. नित्यकर्मामध्ये अजूनही आहोत आपण. नित्यकर्मामध्ये आपण कुठवर आलो होतो. भोजन विधीपर्यंत आलो होतो. बरोबर. भोजन विधी बुवा एक पाठी आहे. काल एकदाच ऐकलं पण मुखपाठ झालं आणि गेले 8 दिवस अभंग आपण सगळे ऐकतो पण एकाचाही पाठ झाला नाही. किती पाठी आपण आहात. गंमत आहे बरं का. परीक्षा नाही आहे ही. गंमत आहे. तेव्हा एक पाठी आमचा विनायक महोत्सव गणपती एक पाठी होता. एक पाठी होता पुढचा तो कुशाग्रवृत्ती होता. एक पाठी
एकदा वाचन केलं, एकदा पाहिलं मुखपाठ होणं आणि 10 वेळा वाचून 15 वेळा वाचून सुद्धा पाठच होत नाही, त्याला काय म्हणायचं असं. तेव्हा भोजन विधीपर्यंत आपण आलो होतो. भोजन विधी, स्नान विधी, पूजा विधी झाली, त्यानंतर भोजन विधी. भोजन विधी, भोजन करण्याआधी जेही घरामध्ये अन्न शिजतं, तयार होतं, प्रथम त्याचा नैवेद्य आपण देवाला दाखवतो, नाही का? देवाला तो नैवेद्य दाखवायचा, काहीही असू दे, जे असेल नसेल ते दाखवायचं. वास्तविक पाहता देव जेवतो का हो? देवाला भूक लागते का? आमच्या तुमच्या हातून सर्वसामान्यांच्या तो जेवतो का? असे अनेक प्रश्न सामान्यांना होणं साहजिक आहे. परंतु आमच्या हातून तर देव जेवणार नाहीच, कारण एवढे आपण पुण्यवंत आणि भाग्यवंत नाही. परंतु देव जेवतो. या कलियुगातलं उदाहरण, नामदेवाच्या हातून दूध प्यायलं ना पांडुरंग. नामदेवानं देवाला जेवायला घातलं, देवा जेवणार की नाही होईल तरी तेवढं सांगा. नसेल जेवायचं नाही म्हणून सांगा, जेवायचं असेल तर होय म्हणा. आणि शेवटी देवाला जेवायला भाग पडलं, असा घोर बाल. भगवंत आकळतो, तो बालभावानं, भोळ्या भावानं तो आकळतो. शबरीची भिंतीची पोरं सुद्धा नाही का खाल्ली हो? देवाला काय आवडतं? पक्वान ना तुमचं नाही आवडत. देवाला काय आवडतं? तुमचा भोळा भाव. मग आमच्या तुमच्या हातून देव जेवतील का? न जेवायला काय झालं? देव तुमचं जेवण करील, तुमचा भाव तो महत्वाचा आहे. तो भाव कसा आहे त्यावर सगळं अवलंबून आहे. पण तो जेवू दे नाही तर न जेवू दे, ज्याच्या कृपेने आपण खातो पितो राहतो, तेव्हा त्याचं त्याला द्यायला काय हरकत काय आहे? तेव्हा जेही घरामध्ये शिजलं ते देवाला दाखवावं, पाणी फिरवावं, जरा वेळ डोळे मिटून बसावं, नाही तर बाजूला राहावं. नाहीतर नैवेद्य दाखवायचं, पाणी फिरवायचं, लगेच घेऊन उठायचं, सुटायचं नाही. देवाला जेवू द्या ना, जरा वेळ 2 मिनिटं थांबा ना, काय बिघडलं? पण नाही. सत्यात शिंक्या आम्ही पाणी वगैरे फिरवायचं, आधी मंडल काढायचं, मंडल चौकोन मंडल काढायचं, त्यावर नैवेद्य ठेवायचा, गोल नाही करायचं. पद्धती आहे, नियम आहे, शास्त्र आहे बरं का. बऱ्याच जणांना माहीत नाही. एका ठिकाणी सत्यनारायणाच्या पूजेला गेलो, आडनाव सांगतो कारण ते इथं येणार नाही, ते इथं नाही. ऐकलं एका आडनावाची नाव भरपूर आहेत अगदी, त्यामुळे आम्हीच हवंय कशावरून नाही का. तेव्हा मुलकर आडनाव, मुलकर, शाळेतल्या शिक्षिका, ब्राह्मण घरात, सामान्य असं गोष्ट होते. सत्यनारायणाची पूजा विधी माहिती पाहिजे. विड्याची पानं उलटी उपटी ठेवली होती. सत्यनारायणाच्या पूजेला आपण म्हणतो ना, विडा ठेवा देवाला. जसं आपण विड्याचं पान खातो, पाठून त्याला चुना बिना काट लावतो, पाठून लावतो नाही का, तसं असं उघडं ठेवून आणि देठ देवाकडे ठेवायची असतात. की आपल्याकडे हे विड्याची पानं अशी ठेवायची देवाच्या पुढे, आपली गुहा कशी ठेवायची मी सांगितलं. आता समजा विड्याचं पान देवाला आपण ठेवू शकत नाही, बाकीच्या अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी. देवाला नैवेद्य ठेवताना चौकोन मंडल करायचं, त्यावर नैवेद्य ठेवायचं असतो, पाणी फिरवायचं असतं, गोल नाही. गोल कधी काढायचं असतं माहिती का? गोल मंडल. आणि काय होतं बुवा, काय होतं, काय व्हायचं काय राहिलं? तुम्ही तर सगळं करून मोकळे झालात, काय व्हायचं काय राहिलं आता सगळं नाही का? वाट लावून मोकळे झालात ना. गोल मंडल श्राद्धाच्या दिवशी पानं म्हणतात ना पितरांची, तेव्हा ज्या पितरांची पानं मांडतो, पितर जेवायला बसतात तेव्हा त्यांना चित्रावती पण घालायचे नसते बरं का. देव ब्राह्मणाचं पान असतं ते ठीक आहे, परंतु पितर म्हणून जे पानं असतात त्यांची चित्रावती नाही. आपण जेवताना रोज घालावी चित्राय स्वाहा, चित्रगुप्ताय स्वाहा, यमाय स्वाहा, यमधर्माय स्वाहा, सर्वेभ्यो भूतेभ्यो स्वाहा, ब्रह्मणे नमः. चित्राहुती रोज घालायची असते.
आणि पाणी फिरवायचं वगैरे असतो. नंतर जेवण झालं आपण आता हा विषय नंतर घेऊ आपण. महत्वाचा विषय आहे नैवेद्य विधी, भोजन विधी आली आहे. देवाला नैवेद्य दाखवायचा, पाणी फिरवायचं, बाजूला जरा वेळ बसायचं, देवाला जेवू द्यायचं. देवाला तुमचा भाव हवा, बाकी काही नको. भगवंताला काही लागत नाही, ते आम्हा तुम्हाला लागतं, सगळं आम्हा तुम्हाला लागतं. तो तुमच्या इच्छेसाठी, तुमच्या भावासाठी म्हणून तो खातो. त्याला जेवण नाही लागत परमेश्वराला. तो तृप्त आहे, तो परिपूर्ण आहे, तो नाही कशात, तो सर्वत्र आहे, त्याला काही लागत नाही. आणि म्हणून नैवेद्य विधी झाल्यानंतर भोजन विधी आपण करतो नाही का. मग आपण जेवण करत असताना भगवंताचं नाम घेत जेवण करावं. भगवंताचं नाम घेत जेवण करावं. श्लोक आपल्याला सर्वांना माहिती आहे. जेवण करताना वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, नाही का श्लोकात म्हटलंय ना, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, आणि उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. हे यज्ञकुंड आहे. या यज्ञकुंडामध्ये, या उदरामध्ये अग्निनारायण आहे. या अग्निनारायणाला आहुती द्यायची आहे. तो आहे म्हणून आपण आहोत. आज अग्नी आहे म्हणून आपण आहोत. तो प्रज्वलित आहे, अखंड प्रज्वलित आहे. तुम्ही कितीही पाणी ओतलं ना त्याच्यामध्ये, फ्रीजमधलं जरी ओतलं, बर्फाचे गोळे जरी घातले नरड्या, तो विजत नाही, थंडा होत नाही. आणि कितीही तुम्ही उष्ण प्यायला, कच्चं खाल्लं, शिजलेलं खाल्लं, काहीही खाल्लं, काय होतं? ग्राइंडिंग होतं ना, ग्राइंडिंग बारीक होतं ना, का जसं त्या तसं नाही ना, सगळं ग्राइंडिंग. असाच नारायण भगवान गोपाल कृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगताय, प्रत्येकाच्या आत्माला अंश आहे, मी अग्नी रूपानं प्रकट आहे. प्रत्येकाच्या आतमध्ये अहम वैश्वानरो, वैश्वानर नावाचा अग्नी आहे. अग्नी किती प्रकारचे आहे? अग्नी म्हणजे अग्नी एकच प्रकारचा नाही आहे. अग्नी बरेच आहे. किती प्रकारचे? हो बघा किती प्रकारचे, गुरुजींना माहिती. 14 प्रकारचे अग्नी. आणि प्रत्येक अग्नीचं नाव वेगळं वेगळं आहे. यज्ञाचा अग्नी वेगळा, शेवटी नेऊन तो अग्नी वेगळा नाही, आतला अग्नी वेगळा, यज्ञातला, असे वेगळे हवन करतो ना आपण. हवनातला पण अग्नी, त्या अग्नीचं उच्चारण करावं लागतं. कोणत्या देवतेचं आपण आवाहन करतोय प्रकार, तो जो अग्नी नारायण यज्ञातला, त्याचं आवाहन करावं लागतं की देवता त्या रूपानं प्रकट होते. कामेष्टी यज्ञ आहे. कामेष्टी यज्ञाचा अग्निनारायण प्रभू रामरायाच्या पिताश्रींनी केला होता कामेष्टी यज्ञ. तो अग्नी वेगळा, पुत्र कामेष्टी यज्ञ होता तो. असे 14 प्रकारचे अग्नी. त्या त्या देवतेचं आव्हान करावं लागतं. ती देवता तिथे कार्य करते, याचा अर्थ त्या त्या देवतेला तिची जबाबदारी सोपवलेली आहे. तुम्ही हे कार्य करायचं. अग्नी किती प्रकारचे? एक नाही. याप्रमाणे आता विषय काय म्हणून सांगत नाही, पण थोडक्यात सांगतो. सूर्यनारायण, सूर्यनारायण किती आहे? एक आहे. किती आहे? 12. ही नावं आहे 12. सूर्यनारायणाची नावं 12. पण सूर्यासारखे जे गोळे आहेत ना, प्रचंड गोळे, हा केवढा मोठा गोळा आहे. हा एक नाही हो, अनंत आहे, अनंत आहे. आणि ब्रह्मांड सुद्धा एक नाही, अनंत आहे. आम्ही तुम्ही मोजू नाही, विज्ञानाला पण शोध नाही लागला.
विज्ञानानं प्रयत्न केले, चंद्रावर गेले, मंगळावर गेले, अनेक शोध लावले, परंतु सूर्यनारायण किती आहे, जेवढे ब्रह्मांड आहेत, प्रत्येक ब्रह्मांडात एक एक सूर्याचा गोळा आहे. आणि हे किती ब्रह्मांड आहे? अनंत कोटी ब्रह्मांड आहे. अजूनही विज्ञान शोध लावत आहे, अमुक ग्रह सापडला, अमुक गोळा सापडला, मग त्याला ती नावं देत आहे. परंतु ही सगळी नावं बिवं या विज्ञानात शोध लावायच्या आधीच आमच्या पुराणांतरी वर्णन केलेलं आहे. प्रत्येक ग्रहांची नावं, प्रत्येक देवतांची नावं, ऋषीमुनींची नावं, गावांची नावं, नद्यांची नावं, सर्व हे सगळं आमच्या पुराणांतरी वर्णन केलेलं आहे ना. वृक्षांची नावं, हे सगळं शास्त्र जे आहे विज्ञानाने प्रगती करण्याआधीच आमचं प्रगत झालेलं शास्त्र होतं. आणि नवे तर आमचे हे ऋषीमुनी जे होते हे फक्त गुहेमध्ये बसून राम 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 एवढं नव्हते करत, शोध लावत होते. ते शास्त्रज्ञ होते, सगळे ऋषीमुनी आमचे शास्त्रज्ञ होते, वैज्ञानिक होते. अनेक प्रकारचे त्यांनी शोध लावले. आणि म्हणून आता विषय हा आणि दुसरीकडे जाईल म्हणून थोडक्यात मी सांगितलं. विषयाला धरून बोलायचं असतं, विषय सोडून चालत नाही. भोजनविधीकडे आपण जातो. भोजनविधी पुन्हा मूळ पद्यावर यावं लागतं आम्हाला, बरं का. आणि म्हणून म्हण आहे, हरदासाची कथा मूळ पद्यावर. कुठे गेला तुम्ही भरकट, पुन्हा मूळ पद्यावर आलं पाहिजे. नवी येता आलं पाहिजे. आणि मुवा गेला तो गेला, नाही चालत. पंढरीनाथ महाराज जय जय रघुवीर संत. भोजन विधी भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तस्पचाम्यन्नं चतुर्विधं पचपचति. पचपचति म्हणजे पचामी, पचाम्यहम. पचामी या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये आहे, गुरुजींना माहीत असेल. पचामी या शब्दाचा अर्थ शिजविणे आहे, शिजविणे, पचविणे नाही. पचामी, पचावः, पचामः, पचशी, पचतः, पचथ, पचती, पचतः, पचन्ति. नाही का? संस्कृत आहे, आम्हाला अण्णांनी शिकवलं, आमच्या कोपरकर बुवांनी. तेव्हा व्याकरण आहे, सगळं संस्कृत व्याकरण आहे. पचाम्यहं चतुर्विधं. चतुर्विध अनेक प्रकारे आपण जेही आपण सेवन करतो. गुरुजी म्हणतील उद्या मी कीर्तनाला येत नाही, बुवा परीक्षा घेतात, काही पण विचारतात. असं काही नाही, उद्यापासून काही विचारणार नाही, कोणाची परीक्षा नाही, काही नाही, बरं का. गंमत आहे, सगळी मजा आहे. खेळीमेळीच्या वातावरणात कीर्तन करायचं आहे, नाही का. इथे काही कलेचं प्रदर्शन नाही, मी कोणीतरी विद्वान आहे पंडित दाखवायचं नाहीये. सेवाभाव म्हणून कीर्तन करतोय आपण. असो. पंढरीनाथ महाराज की जय जय रघुवीर समर्थ. आणि याप्रमाणे जेही आपण खातो ते पचवितो, अग्निनारायण तो शांत व्हावा म्हणून आपण आहुती द्यावी लागते, आहुती. आणि म्हणून आम्हाला त्या श्लोकामध्ये सांगितलंय, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरी. सहज हवन होते, हवन यज्ञ होतो, पण कधी नाम घेत असताना जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा ते हवन होतं. जेवण करत असताना नामस्मरण जर केलं तर ते हवन होतं. आणि तो आतला अग्निनारायण प्रसन्न होतो, तृप्त होतो. प्रसन्न या अर्थाचा तृप्त होतो. आणि म्हणून जेवण करताना भगवंताचं नाम घ्यावं. आमच्या तुकाराम महाराजांनी सुद्धा याचा समाचार घेतलाय. काय म्हणाले तुकाराम महाराज? भगवंताचं नाम घेत जर जेवण केलं तर आपल्याला काय प्राप्त होतं? नाम नाम घेता ग्रासोग्रासी. ही जी चाल आहे ना आमच्या कीर्तनाची चाल आहे. परंतु आमच्या कीर्तनाच्या चाली सिनेमावाल्यांनी चोरून नेल्या. सिनेमावाले आहेत ना, त्यांनी सगळ्या चोरून नेल्या आमच्या कीर्तनाच्या चाली. जुन्या पठडीच्या चाली आहे. आणि सांगू तुम्हाला, पंढरीनाथ महाराज की जय जय रघुवीर समर्थ. हवा में उड़ता जाए
पण त्याने लावली त्या हवा में उडता जाए लाल दुपट्टा मलमल. नको नाही नको, सिनेमाची गाणी आपण नाही म्हणत. तर पंढरीनाथ महाराज की. तुकाराम महाराज म्हणाले, नाम घेता ग्रासोग्रासी, आय आय नाम घेता ग्रासोग्रासी, तो नर जेऊनी उपवासी, जेऊनी उपवासी, तो नर जेऊनी उपवासी. आय नाम घेता ग्रासोग्रासी, तो नर जेऊनी उपवासी, जेऊनी उपवासी, तो नर जेऊनी उपवासी. जेवण करताना घास घेताना त्या घासा सोबत नाम आलं पाहिजे. नाम घेता ग्रासोग्रास. मग कोणतेही नाम घ्या, तुम्हाला जेही दैवत आवडतं, ज्या देवतेशी तुम्ही एकनिष्ठ आहात, जेही तुमचं दैवत आहे, त्या दैवताचं नामस्मरण घ्या. जेही आवडेल ते म्हणजे निष्ठे नाम घ्यावे. सर्वात सोपा मार्ग तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. तुम्ही म्हणाल बुवा श्रीराम जय राम जय जय राम म्हणता म्हणता खायचं, बोलताना ठसका नाही का लागणार? ठसका बिस्का लागला आणि वरती गेलो सगळं अन्न नाकात उशीत पिशीत म्हणजे एकदम माणूस गच्छंती नाही का, एकदम वरती होऊ शकतं असं. आणि म्हणून मोठ्यांदा नामस्मरण नाही करायचं, मनातल्या मनात श्रीराम ठेवायचं आणि जेवण करायचं. त्यामुळे एक फायदा तर आहेच, फायदा भरपूर फायदे आहेत. तुकाराम महाराजांनी सांगितले, नाम घेता ग्रासोग्रासी, तो नर जेवूनी उपवासी. जेवण करून सुद्धा त्याला उपवास केल्याचं पुण्य लाभतं. मग तो नर जेवूनी उपवासी. आणि म्हणून नाही तर आपण आता नवीन पद्धती जेवण करता टीव्ही लावून टीव्हीच्या पुढे जेवण करतो, टीव्ही बघतोय, जेवण करतोय आणि टीव्ही मध्ये नकरुकते प्रसंग आपण पाहतोय. मारामारी, हाणामारी, खुणाखाणी, अजून काय 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 आणि ते पाहतो नेत्रानं. ते चित्र सगळं जेवताना अन्नातून उतरतं आणि मग तशी बुद्धी होते आपल्याला. हल्ली वातावरण बघितलं आपण नाही का, सर्वत्र काय चालू आहे? अत्याचार, अनाचार, भ्रष्टाचार आणि अजून हे सगळं का होत आहे? पूर्वी नव्हतं एवढं, आता खूप वाढलंय. माणूस माणसाला विचारायला तयार नाही. कोण आलं, एखादं माणूस बोलायला वेळ नाही, कोणी आलं तर यावं असं वाटत नाही. पूर्वीसारखं आदत स्वागत राहिलं नाही. टीव्ही पाहताना टीव्ही मध्ये एखादी मॅच असेल कुठची आणि तुम्ही जा कपाळावर आठ्या. आता ही पिढ्या कशाला आली? आता तिथं बसून बॅटिंग मिटिंग काय नाही का, असं वातावरण निर्माण झालंय. आदर राहिला नाही. परक्यांचा सोडा, स्वतःच्या घरच्या माणसांचा आदर राहिला नाही. आई वडिलांशी मुलं नीट बोलत नाही, बोलायला वेळ नाही. कारण सतत रात्रंदिवस समोर टीव्ही म्हणजे आपला बारका टीव्ही, मोबाईल. पूर्ण 24 तासामध्ये कितीतरी वेळ सगळा त्याच्यामध्ये काय काय सगळं व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, अमकाय तमकाय, त्या पोरांच्या गेम खेळतो. आणि काय काय विचित्र गेम, ते पबजी टबजी अजून काय काय म्हणतात त्या. आणि हे असे विचित्र खेळ खेळून ही मुलं स्वतःचं नुकसान करून घेत आहेत. नव्हे कितीतरी जणांनी हे खेळ खेळताना आत्महत्या केली. आत्महत्या होत आहे. का होते होय सगळं? पूर्वी होतं असं. वर्तमानपत्रात पहा, बातम्यांमध्ये पहा, अमक्या तरुण मुलांनी फाशी लावून घेतली, अमक्याने विहिरीत उडी मारली, कोणी नदीत उडी मारली, कोणी ऍक्सिडेंटमध्ये गेले. अनेक अशा घटना घडत आहेत. त्याला कारण काय? हे वातावरण, हे घडलेलं वातावरण नाही का. आणि म्हणून
ज्याला ज्याला कळतं त्यांनी तरी कमीत कमी आपलं घरातलं वातावरण सुधारवण्याचा प्रयत्न करावा, संस्कार चांगले करण्याचा प्रयत्न करावा. काळाची गरज आहे, सगळ्या गोष्टी पाहिजे, काय मोबाईलही पाहिजे, गाडी पण पाहिजे, सगळं नाही कोण म्हणत, परंतु त्याचा सदुपयोग व्हायला पाहिजे, चांगला उपयोग व्हायला पाहिजे नाही. आणि म्हणून हे सगळे गुण आपल्या शरीरामध्ये उतरतात अन्नातून. आणि म्हणून अन्नात भवती शरीरः, अन्नात भवती शरीरा, भू भवती होणे, भूभव होणे. जसं अन्न खाऊन तशी बुद्धी तयार होते, अन्नात भवती शरीरः आणि यज्ञात भवती पर्जन्यः. यज्ञामध्ये आहुती पडली, त्या त्या जडीबुटी अमुक टमुक काय आणि मंत्र तंत्र पाऊस पडतो. यज्ञात भवती, तो धूर जो वर जातो ते वातावरण पावसाचं निर्माण होऊन पाऊस पडतो. पूर्वीचा काळ अहो तेवढंच काय, थोड्यानं नाही, पूर्वीचा काळ असा होता, अग्नी नारायण जो होता ना यज्ञातला, तो माचीस लावून प्रकट नव्हता होत. अग्नी नारायण तो, त्यामध्ये मंथन व्हायचं, त्यामध्ये काय जडीबुटी लाकूड आणि ते मंथन, त्यातून तो अग्निनारायण प्रकट व्हायचा. मंत्र तंत्र ऋचा वेदातल्या, तसं मंत्र आणि हे सगळं तेव्हाचे ते वेदमूर्ती होते, पण मंत्र म्हणून प्रकट करवणारे आजही आहे, पण दुर्मिळ नाही. असं नाही, संपलं अजून नाही, सगळं आहे म्हणून आज आपण आहोत, आहे म्हणून आहोत. ज्या दिवशी हे सगळं संपेल ना त्या दिवशी आपण पण असणार नाही बघायला. आणि याप्रमाणे भोजन विधी, अग्निनारायण प्रकट होतो, आत असतो, तो शांत होतो. आणि म्हणून भोजन केलं पाहिजे, उपवासाचं पुण्य मिळतं. भोजन विधी, आणि भोजन विधी झाल्यानंतर मग काय करा, शयन विधी, म्हणजे जेवण करा आणि झोपा नाही. किती सोपं सांगितलं बुवानी. जेवायचं झोपायचं, झोपायचं उठायचं, पुन्हा जेवायचं, पुन्हा झोपायचं, पुन्हा उठायचं, झोपायचं. काम काय आपल्याला. शयन विधीचा अर्थ वामकुक्षी, रात्री झोपायचं, दिवसा नाही. वामकुक्षी करायची जरा वेळ, जेवण झाल्यावर जरा वेळ, अर्धा पाऊण तास, एक तास, जसा वेळ असेल तशी विश्रांती घ्या. सगळ्यांना हल्ली धावपळीच्या काळात कुठे विश्रांती हो. मुंबईला जा, दुपारी कुठे झोपतात का लोक, लोकलमध्ये झोपतात, जाता येता प्रवासात डोलक्यात येतात, लोकलमध्ये खातात, नवे नवे घरात खायला वेळ नाही म्हणून रस्त्यानं खातात, वडापाव खात 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 जातात, चरत चरत जातात. हे गुरु नाही का, बकरी बिकरी चरत जाते, तसं हे जीवन आहे. मुंबईचं जीवन सांगतो, सगळीकडे असं नाही आहे. आणि त्याला नाईलाज आहे, त्याला परिस्थिती तशीच निर्माण झाली आहे, वेळच मिळत नाही, काय करणार काय. कालाय तस्मै नमः. याप्रमाणे भोजन विधी, मग शयन विधी, जरा विश्रांती घ्या आणि पुन्हा कामाला लागा. आपली जी वर्णाश्रम विहित कर्म करणे हा प्रथम धर्म, ते जे काही कर्म असेल ते पूर्ण करा. आणि त्यानंतर बाकीच्या विधी आहेत. भोजन विधी झाल्यानंतर मग बाकीची कामं नाही का, तेव्हा आहे. आणि रात्री आपण झोपतो, नित्यकर्मात आपण मोडतो. आणि दुसरं कर्म नैमित्तिक, तिसरं काम्य, चौथं निषिद्ध आणि पाचवं प्रायश्चित्त. ही राहिलेली 4 कर्म उद्याच्या कीर्तनात पंढरी